मागच्या भागात आपण पाहिलं, ती सरळ टेबलाजवळ जाऊन त्याच्यासमोर बसली. आदित्यने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिच्याकडे डोळ्यानेही पाहिले नाही. किती उद्धट, मूर्ख, ती त्याच्याकडे रागाने बघत कुजबुजली. तिने स्वतःसाठी जेवण वाढलं आणि शांतपणे खाल्लं. पण तिला जेवणाची चव आवडली. अगदी नाश्त्यासारखी, मात्र दुपारचं जेवण तिला आवडलं नव्हतं. तो एकाच हॉटेलमधून का नाही दिवसभरासाठी जेवण मागवत? किंवा मग एखादा स्वयंपाकी ठेवत नाही का? ती मनातच म्हणाली आणि सगळं जेवण संपवलं. तिने जेवण पूर्ण केलं आणि तो हॉलमध्ये सोफ्यावर टेकून बसलेला पाहिला. मग ती आपल्या खोलीत जाऊन थोडा वेळ बाल्कनीत बसावं असं ठरवत होती. 1 मिनिट. त्याचा आवाज ऐकून ती थांबली. ती वळली आणि भुवया उंचावल्या. उद्या आपण माझ्या आजीच्या घरी जाणार आहोत. काही विधी आहेत जे आपल्याला करायचे आहेत, त्याने सांगितलं. तिने डोळे फिरवले. काही कौटुंबिक विधी आहेत तर त्यासाठी मला योग्य कपडे घालायला हवेत. पण तू आता सांगतोस. माझ्याकडे पारंपरिक कपडे नाहीत, फक्त लग्नाची साडी आहे. ती पण मी घालू शकत नाही कारण ती जड साडी नेसावी कशी याचं मला काही कळत नाही, ती त्राग्याने म्हणाली. त्याने मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन केला. हॅलो मीरा, मला तुझी मदत हवी आहे. पोस्ट वेडिंग रिच्युअलसाठी एक ड्रेस डिझाईन करायचा आहे. आपल्याकडे काही तयार कपडे आहेतच, त्यातलेच माझ्या बायकोच्या मापाप्रमाणे बदल करून तयार कर. उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत ड्रेस तयार हवा आणि तूच घरी येऊन तिला तयार करण्यात मदत कर. तो औपचारिकपणे म्हणाला आणि कॉल ठेवला. मापाचं काय? तिचा नंबर दे, मी थेट तिला डिटेल्स पाठवते, सान्वीने विचारलं. मला पाठव, मी तिला फॉरवर्ड करतो, तो तिच्याकडे न पाहता लॅपटॉपमध्ये लक्ष घालून म्हणाला. तिने डोळे फिरवले पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे तिने तपशील पाठवायचं ठरवलं. मग तुझा नंबर दे, ती म्हणाली. त्याने नंबर सांगितला. तिने नंबर सेव्ह करताना थोडा विचार केला आणि मग त्याचं नाव गुफी डेव्हिल म्हणून सेव्ह केलं. परफेक्ट नाव, ती स्वतःलाच कौतुकाने म्हणाली आणि त्याला आपले माप पाठवले. ते तिला लगेच पाठव, आधीच उशीर झालाय, ती म्हणाली. पण त्याने उत्तर द्यायलाही कष्ट घेतले नाहीत. तिने खांदे उडवले आणि त्राग्याने आपल्या खोलीकडे निघाली. आत्या, मला तुमच्या या कृतींनी अजिबात समाधान मिळालं नाही. एका अनाथ मुलीसाठी एवढ्या तयारी का करताय? मी तुम्हाला आपल्या दर्जाच्या मुलीची निवड करायला सांगितलं होतं, पण तुम्ही मात्र या वधूच्या निर्णयावर ठाम आहात, जे मला फारच त्रासदायक वाटतं. संती म्हणजेच राणीच्या सुनांपैकी एकीने नाराज स्वरात म्हटलं. राणीच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं. लवकरच तुला कारण कळेल. तुला ठाऊकच आहे की मी विचार न करता कधी निर्णय घेत नाही. मी आधीच माझ्या नातवासाठी वधू ठरवली आहे आणि मला त्याने तिचा तिटकारा करावा असंच वाटतं. हाच एकमेव कारण मी तिची निवड केली. मला ठाऊक आहे की ते दोघं लहानपणापासून एकमेकांचा किती तिरस्कार करतात. मला माझा नातू त्याच्या वडिलांसारखा मूर्ख व्हायला नको आहे. त्याने आनंदी आयुष्य जगावं आणि त्यासाठी हाच एक मार्ग आहे, ती म्हणाली आणि संतीला गोंधळात टाकून निघून गेली. मला काहीच समजत नाहीये. त्याला जी मुलगी आवडत नाही तिच्यासोबत तो सुखी कसा राहणार? हा निर्णय त्यांचं आयुष्य सुखी कसं करणार? मी पूर्ण गोंधळले, संतीने वैतागून म्हटलं. लवकरच तुला कारण कळेल, राणी कपटी योजनेचा विचार करत हसली. दुसऱ्या दिवशी जसं त्याने सांगितलं होतं तसं मीरा सकाळी 4 वाजता त्यांच्या घरी आली. ती एकदम प्रोफेशनल स्टायलिस्ट दिसत होती. आदित्यने तिचं नाव सांगितलं तेव्हा सान्वीने आधीच गुगल करून माहिती घेतली होती. तिला कळालं की मीरा एक नामांकित डिझायनर आहे आणि RR गारमेंट्सची चीफ डिझायनर आहे. सान्वीने तिचं हसत स्वागत केलं. मीराने तिला विधीसाठी तयार होण्यास मदत केली. आरशात स्वतःकडे पाहताना सान्वीच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटली. पिवळ्या रंगाची साडी तिच्यावर सुंदर दिसत होती. त्यासोबतचे दागिने आणि हलका मेकअप तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होता. सान्वीने घर सोडण्यापूर्वी मीराचे आभार मानले. आदित्य खाली आला तेव्हा ती लिव्हिंग रूममध्ये त्याची वाट पाहत होती. तो हलक्या पिवळ्या रंगाचा पारंपरिक कुर्ता घालून आला होता, जो त्याला अगदीच शोभून दिसत होता. दोघंही कारमध्ये बसले आणि एका तासात आजीच्या घरी पोहोचले. पूर्ण प्रवासभर ते दोघं शांत राहिले. मध्ये मध्ये आदित्यने मोबाईलवर काही बिझनेस कॉल्स अटेंड केले. संपूर्ण कुटुंबाने त्यांचं असंच स्वागत केलं. सान्वीने बनावटी हसू देत त्याच्यासोबत घरात पाऊल टाकलं. सान्वीसोबत घरातल्या बायका जमल्या, तिच्याशी गप्पा मारायला, सेल्फी काढायला. हे पाहून सान्वीला फार विचित्र वाटलं, कारण आत्तापर्यंत त्या कुटुंबाने कधीच तिला माणूस म्हणून वागवलं नव्हतं. तिचे चुलत भाऊ बहीण जरी मैत्रीपूर्ण असले तरी त्यांची आई मात्र नेहमी तिच्याशी आणि तिच्या कुटुंबाशी पाठ फिरवूनच वागत असे. पण आता मात्र त्या तिच्यावर जणू काही अमूल्य गोष्ट असल्यासारखी वागत होत्या.
कदाचित हेच पैशांचं महत्त्व असेल, ती मनाशी म्हणाली. मोठ्या थाटामाटात विधी ठेवण्यात आला होता. तिथे बरेच लोक बोलावले होते. सान्वी आणि आदित्यला एकत्र बसवलं गेलं आणि त्यांनी देवांच्या मूर्तीसमोर पूजाविधी केला. पुजाराच्या सांगण्याप्रमाणे सर्व केलं. हा दीर्घ विधी जवळजवळ 3 तास चालला. सान्वी थकली आणि तिच्या चेहऱ्यावर थकव्याचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. राणीच्या नजरेत ते आलं. संती, सान्वीला वरच्या मजल्यावर घेऊन जा, तिला थोडा आराम करू दे, तिने आदेश दिला. संतीने मान डोलावली आणि तिला पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत नेलं. तू आराम कर, तुला काही लागलं तर मला बोलाव. तुला जे हवं असेल ते विचारायला अजिबात संकोच करू नकोस, ती नम्रपणे बोलली आणि निघून गेली. सान्वीला तिच्याच आठवणी डोकावल्या. हीच बाई लहानपणी तिच्यावर तिच्या मुलीचं बाहुली चोरल्याचा खोटा आरोप करत होती. ती घटना अजूनही मनाला बोचत होती. पण अचानक आता ती एवढी छान का वागत होती? सान्वी वैतागली आणि त्याचवेळी अन्याचा फोन आला. कसं चाललंय? अन्याने विचारलं. छान चाललंय ग. आणि हो, मला माझ्या स्वातंत्र्यासाठी एक डील मिळाली आहे, सान्वी उत्साहाने म्हणाली. खरंच? पण कसली डील? अन्या उत्सुकतेने विचारते. सान्वीने आदित्यसोबत झालेल्या अटींचा आणि एका वर्षानंतर लग्नातून मुक्त होण्याच्या त्याच्या वचनाचं सविस्तर वर्णन केलं. वा, मग पुढच्या वर्षी तू पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होणार ना? अन्या उत्साहित होऊन म्हणाली. हां, जर ग्रुपने मला स्वीकारलं तर, सान्वी म्हणाली. अगं, तुला कोणी नाकारेल असं का वाटतंय? काळजी करू नकोस, तू नेहमीच आपल्या ग्रुपमध्ये स्वागतार्ह आहेस. पण लक्षात ठेव, पुढच्या वर्षाखेरीज टॅलेंट इंडिया स्पर्धा आहे, त्यासाठी तुला तयारी करावी लागेल, अन्या म्हणाली. नक्की, मी तयारी करेन. ही स्पर्धा आपल्या सगळ्या ग्रुपचं स्वप्न आहे. मी ते कधीही नष्ट होऊ देणार नाही, सान्वीने खात्री दिली. तुझ्याकडून हे ऐकून मला फार आनंद झाला, अन्या आनंदाने उद्गारली. मलाही आनंद झाला. शेवटी मी या तुरुंगातून मुक्त होणार आहे आणि माझ्या स्वप्नातील आयुष्य जगणार आहे, सान्वी आनंदाने म्हणाली. बेचारी, तुला अजून पुढे तुझ्यासमोर काय येणार आहे याची कल्पनाही नाही, राणी कपटी हास्य करत मनाशी विचार करत होती. ठिकाण तसं एकदम ओक रंगाच्या छटांनी भरलेलं, जुने पुराणे जंगलासारखं वाटत होतं. तिच्या पायाखाली कुरकुरीत गवत जाणवत होतं. तेथील प्रचंड उंच झाडं आकाशाला भिडलेली गगनचुंबी किल्ल्यासारखी भासत होती. ती त्यांच्याकडे विस्मयाने पाहत होती. पुढे पुढे वन्य मांजरे व ससे सावधपणे पळत होते. सकाळचे तारे रुपेरी बर्फकणांसारखे चमकत होते. ती त्या दृश्याचा आनंद घेत शांतपणे त्याच्या मागे चालत होती. तिला कधी वाटलंच नव्हतं की तो तिला सोबत घेऊन बाहेर जाईल आणि त्याहूनही या ठिकाणाची निवड करेल. जगात कोण माणूस आपल्या बायकोला पहिल्या डेटला किंवा हनीमूनला काहीही म्हणा अशा धोकादायक जंगलात घेऊन येईल, असा विचार तिच्या मनात आला. ती त्याचे बोलणे मात्र लक्षपूर्वक ऐकू शकली नाही. तो तिला सावधगिरीने पाऊल टाकायला सांगत होता, कारण दगड खूप घसरडे होते. पण पुढचं पाऊल ती निष्काळजीपणे टाकते आणि घसरते. पाय मोडण्याआधीच त्याने तिला पकडलं. मी सांगितलं होतं ना, काळजी घे, पण तू माझं एकही ऐकत नाहीस, आदित्यने चिडून म्हटलं. मी काळजी घेत होते, पण हा रस्ता फार घसरडा आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याने सुस्कारा सोडला आणि ती घसरडी जागा पार करेपर्यंत तिचा हात धरून ठेवला. शेवटी ते एका सुंदर टेकडीच्या माथ्यावर पोहोचले. त्या दृश्याकडे पाहून ती थक्क झाली. वा, तिच्या तोंडून नकळत निघून गेलं. या ऋतूमध्ये मी या ठिकाणी नेहमी येतो. इथे फुलांची बहर अप्रतिम असतो, तो म्हणाला. खूप सुंदर आहे हे ठिकाण, मला इथे आणल्याबद्दल धन्यवाद, ती हसून म्हणाली आणि त्याच्यासोबत चालू लागली. त्याने तंबू बांधायला सुरुवात केली. सान्वीने त्याला मदत केली. त्यांनी आजीच्या घरातून विधी संपल्यावर लगेच इथं प्रस्थान केलं होतं. आजीने त्याला सांगितलं होतं की सान्वीला बाहेर घेऊन जा, आनंदी ठेव, आणि तो तसंच करत होता, कारण त्याला आजीला निराश करायचं नव्हतं. एका तासात त्यांनी तंबू तयार केला. सान्वीने त्या हवामानाचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. तिला त्याने निवडलेल्या ठिकाणाचा निर्णय खूप आवडला. काही तासांनंतर त्याने दोघांसाठी चविष्ट जेवण केलं. ती ते बोट चाटत आनंदाने खात होती. हे मान्य करावंच लागेल, तुला स्वयंपाकाचा फार छान सराव आहे आणि तुझे सुट्टीचे ठिकाण निवडण्याचाही, ती शेवटचा घास खात म्हणाली. पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही, फक्त शांतपणे जमिनीकडे बघत जेवत राहिला. ते पाहून ती वैतागली. पण तू म्हणजे अगदी विनोद बुद्धिशून्य माणूस आहेस, ती पुटपुटली. पण त्याच्या ओठांच्या कडेला हलकीशी स्मित रेषा उमटली. तू हसला का, ती भुवया उंचावत विचारते. नाही, मी का हसू, तो सहजपणे म्हणाला. तिने डोळे फिरवले आणि फेरफटका मारायला उठली.
थांब, एकटी जाऊ नकोस, मी येतो सोबत, तो म्हणाला. कशाला एवढी काळजी करतोस? आधीच माझ्या आयुष्यातून मला बाहेर काढायची योजना आखली आहेस. ही तर कायमची सोडवणूक करण्याची उत्तम संधी आहे ना, ती म्हणाली. मला तुला मारायचंच असतं तर लग्नाच्या दिवशीच मारलं असतं. मला फक्त माझ्या आयुष्यातून तू निघून जावी इतकंच हवं आहे. मी असा खुनी नाही की ज्याला ना आवडतात त्यांना मारत बसेन, तो म्हणाला. हं, म्हणजे थोडासा नीतिमान मूर्ख आहेस, ती हळूच म्हणाली आणि निवांत चालू लागली. दोघांनी त्याची काही आवडती ठिकाणं पाहिली. सान्वी त्या ठिकाणांनी भारावून गेली आणि कॅमेऱ्यात छायाचित्र टिपली. तिला ती हिरवीगार उतार, उमललेली फुलं खूप आवडली. त्या फुलांचा सुगंध तिने मनापासून घेतला. त्याने झाडावरून काही बेऱ्या तोडून तिला दिल्या. तिने चाखल्या आणि त्या गोड लागल्या. वा, गोड आहेत, मला हा स्वाद आवडला, ती आनंदाने म्हणाली. त्याने झाडांच्या सावलीत उगवलेली काही मशरूम्सही गोळा केल्या. हे काय आहे? तिने उत्सुकतेने विचारले. विशेष प्रकारचं मशरूम आहे, आपल्या रात्रीच्या जेवणासाठी घेतोय, तो म्हणाला. ती त्याचे निरीक्षण करत होती आणि आश्चर्यचकित झाली की त्याला इतकं सगळं माहिती आहे. आकाश काळं व्हायला लागल्यावर ते झोपडीकडे परतले. तारकांनी झगमगून आकाशाला अद्भुत शोभा दिली होती. दृश्य मन मोहून टाकणारं होतं. त्याने त्या मशरूम्सचे पदार्थ केले. तू मला स्वयंपाक शिकवशील का, ती संकोचून विचारते. नक्कीच, आधी मूळपासून सुरुवात कर. हे कांदे सारख्या आकारात चिरून दाखव. त्याने 2 कांदे हातात दिले. तिने ते घेतले आणि तुकडे करायला सुरुवात केली. तो इतर तयारी करत होता. तिने प्लेट दाखवली जिथे 6 मोठे तुकडे करून ठेवलेले होते. त्याला पाहून तो जोरात हसायला लागला. कधी स्वयंपाकघरात पाऊल ठेवलंस का, त्याने हसू आवरत विचारलं. नाही, मला कधी संधी मिळाली नाही, ती पप्पी चेहरा करत म्हणाली. का, तुझ्या आईने कधी शिकवलं नाही का? शिकवलं असतं जर ती जिवंत असती तर, ती भावनारहित आवाजात म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू थंडावलं. मी या जगात आले त्या दिवशीच माझी आई गेली आणि आई म्हणून ज्याला ओळखलं ती तिचीच बहीण, माझी सावत्र आई होती, ती दुःखाने म्हणाली. त्याने कधीच विचार केला नव्हता की तिचंही बालपण त्याच्यासारखं आईविना गेलंय. मला माफ कर, तो घसा साफ करत म्हणाला आणि तिच्या नजरेपासून दूर वळला. काही हरकत नाही, हे मलाही माझ्या लग्नाच्या दिवशीच समजलं, ती म्हणाली. त्याला ते ऐकून अधिक धक्का बसला. त्याने अजून प्रश्न विचारले नाहीत, फक्त कांदे योग्य प्रकारे चिरायला शिकवलं. सान्वी उत्साहाने शिकत होती आणि त्याने तिला वेगवेगळ्या पदार्थांसाठी मशरूम्स कसे कापायचे तेही शिकवलं. त्यांचं ते जेवण तिच्या आयुष्यातलं सर्वात चविष्ट जेवण ठरलं. जेवणानंतर सान्वीने त्याच्याशी कौटुंबाविषयी थोडं बोललं. त्याने शांतपणे ते ऐकलं. तिच्या आयुष्यभर आईविना राहण्याचं दुःख त्यालाही जाणवलं, कारण त्याचाही अनुभव सारखाच होता. बरं, आता आकाश काळं झालंय आणि थंडी वाढेल. झोपडीत जा आणि शांत झोप घे. शुभरात्री, त्याने म्हटलं. ती थक्क झाली. त्याच्याकडून इतके मऊ शब्द कधी ऐकले नव्हते. शुभरात्री, तीही म्हणाली आणि झोपडीत शिरली. तो काही वेळ शेकोटीपाशी बसून राहिला आणि झोप लागल्यावर झोपडीत गेला. सान्वीला झोप लागली होती, पण एक विचित्र आवाज ऐकून तिची झोप मोडली. ती डोळे मोठे करून बसली. तिला निश्चित समजलं होतं की तो विचित्र आवाज एखाद्या प्राण्याचा होता. तिने कान झाकून झोपायचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. झोप लागत नव्हती म्हणून तिने आपला अहंकार बाजूला ठेवून आदित्यची मदत घ्यायचं ठरवलं. तिने आपला तंबू उघडला आणि बाहेर आली. सभोवताल काळोख आणि थंडी होती. थंडीमुळे तिचं अंग थरथर कापत होतं. अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. तिने झोपडीतून आणलेला बॅटरीचा दिवा चालू केला, पण भीती आणि थंडीमुळे तिचे हात जोरात थरथरत होते. प्राण्यांचा आवाज आता अगदी जवळून येत होता. ती आदित्यला हाक मारणार होती, पण तिच्या आश्चर्याला तो आधीच तंबूतून बाहेर आला. काय झालं, एवढ्या थंडीत इथे का उभी आहेस, त्याने विचारलं. मला भीती वाटते, काही विचित्र आवाज येतोय, त्यामुळे झोप येत नाही, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तुझं ब्लँकेट घेऊन माझ्या तंबूत ये. या वेळेला इथे उभं राहणं योग्य नाही, त्याने सांगितलं. ती मान हलवत ब्लँकेट घेऊन त्यांच्या तंबूत शिरली. तुला त्रास दिला याबद्दल माफ कर, पण मला एकटीला झोप लागत नव्हती, ती म्हणाली. काळजी करू नकोस, या टेकडीवर प्राणी येत नाहीत. त्यांच्यासाठी हे ठिकाण धोकादायक आहे. फक्त काही जंगली मांजरे आणि खारी इकडे तिकडे फिरतात. तो आवाज मांजरांचा आहे. काळजी करू नकोस आणि इथे निवांत झोप. मी तुझ्या तंबूत झोपतो असं म्हणून तो उठणारच होता. कृपया मला एकटीला सोडून जाऊ नकोस, इथेच राहा माझ्यासोबत. हा तंबू आपल्यासाठी पुरेसा आहे, प्लीज. तिची विनंती तो नाकारू शकला नाही. त्याला तिची दया आली आणि तो तिच्यासोबत राहायला तयार झाला.
ती आरामात ब्लँकेटमध्ये शिरून झोपली. तो तिच्या शेजारी झोपला, खांदा लागेल इतक्या जवळ पण अंग न लागेल इतकं अंतर ठेवून. त्याने खात्री केली की ती आरामात आहे. काही मिनिटातच त्याला तिचा श्वास शांत झाल्यासारखा जाणवला. मी 2 तासांपासून झोपायचा प्रयत्न करतोय पण झोपच लागत नाही, आणि हिला पहा 2 मिनिटात गाढ झोपली. हे कसं शक्य आहे? त्याला आश्चर्य वाटलं. सान्वीला वातावरणाची काही पर्वा नव्हती, फक्त तो जवळ आहे याची जाणीव पुरेशी होती. त्यामुळे ती निवांत झोपली. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. झोपेत ओठांवर आलेली ती पुटं तिला अगदी छोट्या मुलीसारखं भासत होती. नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. 5 वर्षांनी वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने हसणंच विसरला होता, पण एका साध्या मुलीच्या छोट्या कृतींनी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं होतं. तेवढ्यात त्याला जाणवलं की तिचा हात त्याच्या छातीवर आहे. तो हात बाजूला करायचा प्रयत्न केला पण तिने हलकंसं कुरकुरलं आणि पुन्हा त्यालाच मिठी मारत झोपली. तिच्या चेहऱ्यावर शांती स्पष्ट दिसत होती. आश्चर्य म्हणजे त्यालाही ती मिठी आवडली. शेवटी त्याने तिला तिच्या मनाप्रमाणे झोपू दिलं आणि स्वतःही झोपला. पुढच्या सकाळी त्याच्या नजरेसमोर सर्वात आधी तिचा सुंदर चेहरा आला. तो हसत जागा झाला आणि तिच्या मिठीतून आपली उशी तिच्याकडे दिली. मग बाहेर येऊन सुंदर सूर्योदयाचा आनंद घ्यायला बसला. जंगलातून उगवता सूर्य बघायला त्याला नेहमी आवडायचं. हातातल्या कॉफीबरोबर तो दृश्य अधिक शांत वाटत होतं. सान्वी हळूहळू डोळे उघडते. सूर्यकिरण चेहऱ्यावर जाणवल्यावर तिला तो शेजारी दिसला नाही म्हणून तिला वाटलं की तो जंगलात धावायला गेला असावा. ती बाहेर आली आणि त्याला कॉफीचा कप हातात घेऊन बसलेला पाहिला. ती हसत त्याच्याकडे गेली. गुड मॉर्निंग, तिने शुभेच्छा दिल्या, पण त्याने उत्तर दिलं नाही. किती उद्धट आहे हा, ती मनात म्हणाली आणि त्याच्या शेजारी बसली. तू नेहमी एवढा उद्धट का असतोस, तिने थेट विचारलं. त्याने फक्त सुस्कारा सोडला पण काही बोलला नाही. सांग ना, कधी तू खूप गोड वागतोस तर कधी अगदी मूर्खासारखा. बायपोलर डिसऑर्डरच्या पेशंटसारखं का वागतोस, तिने सहजपणे म्हटलं. पण त्या शब्दांनी त्याचा राग चांगलाच उसळला. मी वेडा नाही, असे शब्द पुन्हा तोंडातून काढू नकोस आणि काळजी करू नकोस, तुला जिवंत खाणार नाही, तो संतापून म्हणाला आणि तिथून निघून गेला. ती थक्क झाली. अरे मी तर फक्त थट्टा केली होती, एवढं का वागतोय हा, ती विचारात पडली, पण फार मनावर घेतलं नाही. शांतपणे त्याने केलेली कॉफी घेतली आणि इकडे तिकडे उडणाऱ्या सुरेख रंगीत पक्ष्यांकडे बघू लागली. त्या संध्याकाळी ते दोघे घरी पोहोचले. त्याने तिच्याशी बोलणं टाळलं आणि सान्वीला ते खूप विचित्र वाटलं. तिला त्याच्या स्वभावाचा अंदाजच लागत नव्हता. त्याने घर साफसफाईसाठी 2 मोलकरीण आणि 1 स्वयंपाकी ठेवला. सगळं काही केलं पण पूर्ण आठवडा तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी तो ऑफिससाठी तयार होत असताना त्याच्या पीएचा फोन आला. सर ऑफिसला येऊ नका, आपलं ऑफिस बंद आहे, त्याने घाबरत सांगितलं. काय, कोणाची हिंमत झाली माझं ऑफिस बंद करायची, तो रागाने बोलला. सर सरकारनेच केलं आहे, आमच्या काही स्टाफला व्हायरसची लागण झाली आहे, त्यामुळे सगळ्यांना क्वारंटाईन राहायला सांगितलं आहे आणि कोविड चाचणी करायला सांगितली आहे. तुम्हीही टेस्ट करून रिपोर्ट द्यायचा आहे. पुढच्या 15 दिवस ऑफिस बंद राहील, त्याने माहिती दिली. शट, त्याने शिवी दिली आणि पुन्हा लॅपटॉपवर काम सुरू केलं. सान्वीला काहीतरी बिनसलंय असं जाणवलं आणि तिने थेट त्यालाच विचारायचं ठरवलं. ती त्याच्या खोलीकडे गेली. आदित्य, ती हाक मारते आणि 2 मिनिटांनी उत्तर आलं. या खोलीत येऊ नकोस, माझ्या काही कर्मचाऱ्यांना कोविड झाला आहे, त्यामुळे मला पुढचे 14 दिवस क्वारंटाईन राहायला सांगितलं आहे. त्याच्या उत्तराने ती थोडी हादरली. मी आपला फॅमिली डॉक्टरला बोलावू का, तिने काळजीने विचारलं. नाही, गरज नाही, मी आधीच डॉक्टरांचा सेट इथे बोलावलंय टेस्टसाठी, त्याने सांगितलं. ती स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाकाला त्याच्यासाठी सूप बनवायला सांगितलं. 10 मिनिटात टोमॅटो सूप तयार झालं. सान्वीने ते हातात घेतलं आणि त्याच्या खोलीच्या खिडकीत ठेवून म्हणाली, मी सूप खिडकीत ठेवलंय, घे आणि तुला काही हवं असेल तर मला हाक मार, असं म्हणून ती त्याच्या उत्तराची वाट न पाहता निघून गेली. तिने ठरवलं होतं की ती पुढचं 1 वर्ष इथेच राहणार आहे आणि त्याच्याबद्दल तिच्या मनात थोडा बदल झालेला होता, कारण त्यानेच तिला स्वातंत्र्य देण्याचं वचन दिलं होतं. आदित्यची टेस्ट निगेटिव्ह आली आणि तो 15 दिवस क्वारंटाईन नंतर बाहेर आला. तो पायऱ्यांनी खाली आला आणि सान्वी त्याला पाहून हसली. मोलकरीण कुठे आहेत आणि तू स्वयंपाकघरात काय करतेस, त्याने विचारलं. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे, कोणीही घराबाहेर जाऊ शकत नाही, तुला माहीत नाही का, ती म्हणाली. कालच्या मीटिंगची आणि लॉकडाऊनची आठवण त्याला झाली आणि तो थकलेला सोफ्यावर पडला. तुला काही खायला हवं का, तिने विचारलं.
त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तू स्वयंपाक करतेस? तो अविश्वासाने म्हणाला. हो, आणि गेले 5 दिवस तू माझ्या हातचं अन्न खातो आहेस, ती अभिमानाने म्हणाली. तुझ्या ठेवलेल्या स्वयंपाकाने मला काही सोपे पदार्थ शिकवले आणि बाकीचे मी यूट्यूबवरून शिकले. माझ्या म्युझिक क्लासनंतर मला खूप कंटाळा येत असे म्हणून मी स्वयंपाक शिकायला सुरुवात केली, ती म्हणाली. हे ऐकून तो थोडा आश्चर्यचकित झाला. गुड. एवढंच म्हणून त्याने तिला 1 कप कॉफी मागितली. ती आधीच दोघांसाठी कॉफी करून ठेवली होती. त्याने विचारताच तिने लगेच कप दिला आणि त्याबरोबर काही कुकीज ठेवल्या. त्याने एक घोट घेतला आणि चव छान असल्याचं जाणवलं. छान आहे, त्याने कौतुक केलं आणि कप संपवला. सान्वीला त्याला ते आवडल्याचा आनंद झाला. तर आजचा तुझा प्लॅन काय? तिने विचारलं. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण उत्तर दिलं नाही. ती काही न बोलता आपल्या खोलीत गेली आणि काही तास तिथेच राहिली. त्याला तिच्याविना रिकामेपणा जाणवू लागला. खूप वर्ष तो एकटाच त्या घरात राहत होता पण असं कधी वाटलं नव्हतं. पण आता तिचा आवाज, तिच्या थोड्या हट्ट्या गोष्टी न ऐकता त्याला खूप पोकळी जाणवत होती. 4 दिवसांनी सान्वी खाली आली. त्याच्या चेहऱ्याकडे न पाहता थेट स्वयंपाकघरात गेली. तिने जेवण बनवलं आणि आपल्या खोलीत नेलं. बाकीचं जेवण डायनिंग टेबलावर ठेवलं. त्याने हे सगळं पाहिलं आणि ती रागात आहे हे लक्षात आलं. विचित्रपणे त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने तिचं ठेवलेलं अन्न जेवला आणि पुन्हा काम सुरू केलं. संध्याकाळी 6 वाजता त्याने काम संपवलं आणि तिच्या खोलीकडे पाहिलं, पण दार बंद होतं. तो उठला आणि दोघांसाठी चहा बनवला. मग तिच्या दाराजवळ गेला आणि ठोठवायचं ठरवलं पण थोडा संकोचला. काही क्षण विचार करून की गेल्या 15 दिवसात तिने केलेल्या काळजीची आठवण आली आणि मग त्याने दरवाजा ठोठावला. ती डोळे चोळत दार उघडते, म्हणजे ती झोपलेली होती. त्याला पाहून तिचे डोळे मोठे झाले. चहा? त्याने विचारलं. ती अधिकच आश्चर्यचकित झाली. मला 5 मिनिट दे, मी येते, ती आनंदाने म्हणाली. तो मान डोलावून बागेत गेला आणि तिची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात ती आली. त्याने तिला कप दिला. ती त्याच्या शेजारी बसली आणि चहा घेतला. खरंच चव छान होती. वा, छान आहे, ती म्हणाली. त्याचवेळी तो सूर्यास्ताकडे बघत होता. तू माझ्याशी नेहमी एवढा रागीट का वागतोस? मला माहीत आहे तू खरोखर रागीट नाहीस, पण का असा दाखवतोस? तिने थेट प्रश्न विचारला. मी खोटं गोड वागू शकत नाही. माझं वागणं म्हणजे माझं खरं रूप. मी उगाच बोलत नाही, तो म्हणाला. पण ते बरोबर नाही. आपण माणूस आहोत. आपल्याला आयुष्य प्रेम करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी मिळालं आहे. तू एवढा मुडी राहिलास तर लोक तुझ्याशी कसे मिसळतील? तिने विचारलं. मला लोकांशी मिसळायचंच नाही. माझं स्वतःचं जग आहे, जिथे एकटेपणा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. मला कधी कोणाची गरजच वाटली नाही. मी माझ्या जीवनशैलीत सुखी आहे, तो म्हणाला. तुला गरज नाही वाटली कारण तुझ्याकडे कधी कोणी होतच नाही. तू सुखी आहेस पण आनंदी नाहीस. तुला आनंदी व्हायचं नाही का? तुझे काही मित्र का नाहीत? तिने विचारलं. मला कोणालाही गमवायचं नाही. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.